2025 रोजी आमच्या बाह्य स्रोत रद्द करण्याच्या संदर्भामध्ये मागणी घेऊन आम्ही बसलेलो आहोत। तसेच मागच्या शैक्षणिक सत्रापासून किंवा मागच्या शैक्षणिक सत्राप्रमाणेच तासिका आणि रोजंदारी तत्वावर आदेश द्यावेत। वर्ग 4 असेल, वर्ग 3 असेल, ह्या मागण्या घेऊन इथे आम्ही बसलोत। आज आम्हाला तब्बल 28वा दिवस आणि येत्या जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी 9 तारखेला आम्हाला पूर्ण 1 महिन्याने 1 दिवस होणार आहे। यामध्ये आम्ही इकडे आंदोलनात बसले असताना आम्हाला शासनाचं कोणी भेटायला आलं नाही। तर मध्ये आयुक्त महोदयांकडे आम्ही भेटायला गेले असता तिकडे चर्चा झाली, पण पूर्णतः हा निगेटिव्ह आणि बाह्य स्वतःच्या विषयावर चर्चा झालेली आहे। मध्यस्थी काही व्यक्तींच्यामुळे माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे एक 4 ते 5 दिवसापूर्वी बैठक झाली, परंतु सदरील बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टतः सांगितलं की आम्ही कोणाचे नुकसान करणार नाही, आम्ही तुम्हा लोकांना कामावर हजर करू। परंतु आज रोजी 6 ते 7 दिवस होऊन चाललेले आहेत। तसेच 4 तारखेला जी बाह्य स्रोताची जी निविदा आहे त्या टेंडरला मंजुरी देण्यात आली आहे। म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द देऊन त्यानंतर टेंडरला मंजुरी दिली आहे। म्हणजे आता कुठेतरी आम्हालाही आता लोकशाही आणि दडपशाही असा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता मोठं कोण हाही प्रश्न आम्हाला आता राज्याच्या वरती जाऊन विचारावं की राज्यात कोणाला विचारावं, हा फार मोठा पडलेला प्रश्न आहे। यापुढे आपली काय भूमिका असणार? नक्कीच यापुढे आमची भूमिका ही असणार आहे। आम्ही याच्या आधी सांगत आलो, पण कुठेतरी आम्ही शिक्षक असल्याने आमचे वर्ग 4 बांधव वर्ग 4 बांधव आमच्या सोबत असल्याने आम्हाला फार मोठी ताठर भूमिका घेता येत नाही। परंतु शासनाने आता अंत बघितलेला आहे म्हणून कदाचित आम्ही तुमच्यापुढे व्यक्त होणार नाही। पण ज्या दारात आम्ही बसलोय ते घरच आमचं आहे। आम्ही जर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयाने जो आम्हाला शब्द दिला की आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याचं नुकसान होणार नाही, आम्ही मागणी केली की आम्हाला रोजंदारी तासिका तत्वानेच घ्या, कायम करू नका, हेही आम्ही मान्य केलं आहे। परंतु आमची रोजंदारी तासिका तत्वावर हजर करण्याची मागणी जर मान्य होत नसेल तर आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आम्ही त्या दिवशी आतमध्ये घुसून काय करण्याचं आहे तुम्हाला मिळेल। आयुक्त महोदयांनी आतापर्यंत तुमची भेट घेतली नाही का? आमची आयुक्त महोदयांनी भेट घेतली नाही, आम्ही आयुक्त महोदयांची भेट घेतली आहे। भेटीमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मला वाटतं 16 तारखेला इथून जे माननीय सचिव महोदयांकडे इतिवृत्त गेलं त्यामधील 3रा विषय असा आहे की 1 ते 9 वर्षापर्यंतची कर्मचारी कायम आम्हाला करा, ही मागणी अशी त्यांनी त्यात मागवलेली आहे किंवा दिलेली आहे। आमची मागणी ती नसून 1 ते 9 वर्षापर्यंतच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांना रोजंदारी तासिका तत्वावर मागील शैक्षणिक सत्रात गेल्या 9 जुलैपासून इथं आंदोलन चालू आहे। या आंदोलनादरम्यान बऱ्याच पदाधिकारी यांनी आम्हाला राजकारणी यांनी भेट दिल्या, परंतु भेटी दिल्यानंतर आश्वासनं दिले, पाठिंबा दिला, परंतु अद्यापही आमच्या मागण्या काही मान्य झालेल्या नाहीत। त्याचबरोबर काही 8 दिवसापूर्वी माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की तुमच्या एकही कर्मचाऱ्यांचं आम्ही नुकसान करणार नाही, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी विकास विभागामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम तसेच विद्यार्थ्यांना अन्न पुरवण्याचं काम हे आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे व त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याचं नुकसान होणार नाही। अगदी 1 वर्षापासून तर जे काही जितकी वर्षी सेवा केली असेल या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही रोजंदारी तासिका तत्वावरच कार्यरत करणार आहोत। परंतु अजून गेले 8 दिवस झालेत, परंतु अजूनही मुख्यमंत्री महोदयांचा जी मीटिंग झाली त्या बदल्यात कुठलंही पत्र निघालं नाही। मग आता कुठेतरी आम्हाला असं वाटायला लागलंय की जी अपेक्षा होती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय आहेत आणि ते आम्हाला कुठेतरी न्याय देतील, परंतु अजूनही तो आम्हाला न्याय मिळालेला नाही। जर येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे रविवारपर्यंत जर न्याय मिळाला नाही तर कदाचित सोमवारपासून आम्ही टोकाचं पाऊल उचलणार हे नक्की आहे। आणि पुढे एक आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचारी, एक शिक्षक जर पिढी घडवू शकतो, विद्यार्थी घडवू शकतो आणि विद्यार्थ्याला कायदा सुव्यवस्था भारताचं उज्ज्वल भारताचं भविष्य घडवू शकतो, तर तोच शिक्षक आज रस्त्यावर उतरलेला आहे। आणि जेव्हा हा शिक्षक समाज घडवतो, तरुण घडवतो, तर नक्कीच या प्रशासनाला आणि या शासनाला दाखवून देईल की शिक्षक काय असतो। सर, आम्ही रोजंदारीचे वर्ग 4 आणि 3 चे कर्मचारी आहोत। आम्ही कळवण प्रकल्पाचे आहोत।
आम्ही इथे 30 दिवसापासून जे विराट मोर्चा घेऊन बसलेलो आहोत. आमच्याकडे कोणीही येत नाही. आम्ही सगळ्या महिला असून आमच्या अनेक अडचणी पण असतात नैसर्गिक झाल्या सगळ्या. आम्ही पाणी पावसात इथे बसलेलो असतो सर, तरी कोणीही एवढा 1 महिना झाला तरी कोणी आमची दखल नाही घेतली, काहीच नाही घेतली. सर आम्ही लेकरं बाळ सोडून इथे किती दिवसापासून आहोत. आणि मग जरी आपण म्हणतोय का आमची महिलांची संख्या कमी आहे, कारण प्रत्येकाच्या घरी लहान लहान लेकरं आहेत. आपण लेकरं सोडून तर येऊ शकत नाही, कारण प्रत्येकाच्या घरी लहान लेकरं आहेत. बायांच्या अनेक समस्या पण असतात. सगळ्या समस्यांना तोंड देऊन माझ्या बाया इथे उभ्या आहेत. सर बोलायला गेलं तर मन भरून येतं. किती बोलावं काय, मी काही माझ्या एकटीसाठी मागत नाही किंवा माझ्या एकट्या गावासाठी पण नाही मागत. नमस्कार, माझे नाव गजानन बापूराव धुर्वे आहे. मी किनवट प्रकल्पातला आहे आणि गेले आज 30 दिवस होत आले, जवळपास 28 दिवस झाले आम्ही इथं रस्त्यावर आहोत. आणि काही नाही, आम्ही तुत्पुरती मागणी करतो मायबाप शासनाला. काही नाही सर, आम्हाला फक्त रोजंदारी द्या सर. इतके पद रिक्त आहे. आम्ही सर खेड्यापाड्यामधून सेवा देतो सर. आम्ही माझं शिक्षण BA MA BEd झालं सर. आणि वडील नाही, काही नाही, आई आणली आहे सर. इथं सर्वजण अशाच गोरगरीब कुटुंबातून आलेले आहे सर. आणि जे लोक निस्वार्थपणे सेवा देतात मायबाप, तुम्ही सर, मी हात जोडून शासनाला विनंती करतो सर. आदिवासी माणूस पुणे मुंबई सिटी दिलेला नसून हा खेड्यापाड्यात दुर्गम अतिदुर्गम भागात राहतात. जिथं आम्ही काम करतो सर, तिथली परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. जिथं निसर्गरम्य वातावरण आहे, पण जनावराची भीती, आपल्या रोडाचा प्रश्न, लाईटीचा प्रश्न, अशा आम्ही दुर्गम भागामध्ये राहून आम्ही तुत्पुंजे पगारावर आम्ही शासनाची सेवा देतो सर. आमचं काय चुकलं मायबाप शासन? आम्हाला झोपेमध्ये असतानाच इतका मोठा निर्णय आणून आमच्यावर आज 30 दिवस झाला आम्ही रोडावर आहोत सरकार. आम्ही राज्याचे मंत्री मोदी साहेब आणि सर्वांना हात जोडून विनंती करतो साहेब, आम्ही निष्पाप आहे साहेब. आमचं चुकलं सुद्धा आम्हाला माफ करा. फक्त आम्ही काही मागत नाही. आम्ही रोजंदारी द्या साहेब. आमच्या लेकराबाळाचा घास द्या साहेब. आम्ही खूप थकलो साहेब. आम्ही इतके दिवस झालो, आम्ही आमच्या माता भगिनी, आमच्या खाण्यापिण्याचे वांदे आम्हाला माहीत आहे साहेब. आम्ही शासन म्हणून, तुम्ही आमचे वडील आहात साहेब. आम्ही तुमचे लेकरं म्हणून तुम्हाला पाया पडून विनंती करतो साहेब. आम्हाला फक्त आमच्या लेकराबाळाचा घास द्या साहेब. आम्ही काही मागत नाही साहेब.